ही दोन्ही साचेरी हृदय मंदिरी स्मरागारे आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे हृदय जिवारा श्री मूर्ति दया आपुलिया करा सुडवना संसार बंधन तोडावे विठ्ठल Oh
स्फुरदमण्डलेनोत्कटा तटस्थनवकानो प्रकटमोदपुष्पाङ्गुना सुरासुरसुपूजिता स्मरहुतुं श्रियं बिभ्रति कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो गुरुसुधारि परमोरगुपरविमलदसोदाय कुफलचारि बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्यादि मोहि हरहु कलेश प्रकार दयांची गिर्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण सेवूंचे ते नमस्कार होणी आता विठ्ठल विठ्ठल निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप माऊली ज्ञानोबाराय यांचा साधा सरळ सोपा सर्वांच्या पाठातला हा अभंग असून माऊली ज्ञानोबाराय तुम्हा आम्हा या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या तुम्हा आम्हाला जीवांना उपदेश करतात की बाबांनो काय करा रामकृष्ण नाम हे नाम भगवंताचं नाम तुम्ही हृदयामध्ये मुखात घ्या आणि हृदयामध्ये काय करा नामस्मरण करा आणि त्यानं संसार बंधन तोडा ज्या मी सांगतो भगवंताचं नाम घ्या त्याच रामकृष्ण नामाचं आम्ही देखील ध्यान केलं आणि म्हणून हृदयामध्ये जिव्हाळा भगवंताचा अंश आहे असा साधा सरळ सोपा अभंग नामपर प्रकरणातील अभंग आजच्या या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा ह्या कारणानं नामपर अभंग या ठिकाणी निवडला आहे विठ्ठल आपल्या या वांगदरी नगरीमध्ये आजच अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण कथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर मोजे वांगदरी तालुका रेणापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह आजच आपल्या सप्ताहाची सुरुवात झाली आणि आजची प्रथम दिवसाची सेवा भगवत कृपेनं ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यामध्ये त्यामध्ये आमचे गुरुमामा असतील आमचे गंभीरे महाराज असतील आणि समस्त गावकरी मंडळ आयोजकांनी आम्हाला संपर्क केला आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो सुंदर आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा त्यामध्ये कीर्तनाच्या या साथी करता सर्व हे टाळकरी मंडळ काही काही ठिकाणी टाळं वाजवायला कमी असतात टाळं भरपूर पण वाजवणारे आपल्या इथं टाळं पण भरपूर आणि वाजवणारे म्हणजे टाळकरी ही मंडळी सुद्धा भरभरून आहेत म्हणून या सर्व टाळकरी मंडळासाठी एकदा जोरदार आजूबाजूच्या पंचकृष्ण आलेले भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे की आपल्या या गावामध्ये काही काही ठिकाणी भजनी मंडळ यायला कंटाळा करतं नको वाटतं पण आपलं गावचं सद्भाग्य किंवा हेही मंडळी कंटाळा न करता इथं उपस्थित आहेत सर्व टाळकरी मंडळ विनेकरी दादा असतील हरिभक्तपरायण बाबा असतील त्यांच्या शेजारी सुरुवातीला ज्या आपले श्री हरिभक्तपरायण शिवकन्याताई आणि हरिभक्तपरायण मच्छरनाथ
गोपीनाथ गवळी महाराज माजलगावकर या दोन्ही जोडीसाठी एकदा जोरदार सुंदर सुरुवातीला चाल गायली असे दोन्ही महाराज आणि आपले टाळकरी मंडळ आदरणीय बाबा आणि माझ्या पाठीमागं सर्वच आमचे गंभीरी महाराज आणि आमचे चोपदार महाराज चोपदार दादा चोपदार माणसाचा फार मोठा अधिकार असतो बरं का दादा कारण नवीन ठिकाणी मना सुधरतं का बरं आता मावशा मग तुमच्या ओळखीचे असेल ना मी झोपल्या का वागतरी जागेत ना हा तर लक्षात पहिल्या वेळेस आपलं इथंच कीर्तन झालेलं आपल्या मंदिरात असं नवीन ठिकाणी आल्यानंतर कुठं मंडप आहे कुठं काय आपल्याला एवढं समजत नाही पण दिशा दाखवणारे मार्ग दाखवणारे कोण असतात ते चोपदार काका फार मोठा आधार असतो चोपदार दादांचा आणि त्यांच्या समोर आमचे हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्तपरायण बाबा आहे सुंदर हार्मोनियमची साथ देतात आणि आपल्या कीर्तनाचा आधार म्हणायला हरकत नाही दोन्हीही महाराज मंडळी एकाहुनी बळी रे असं असणारी सुरुवातीला जे त्यांनी चालीमध्ये जे काही त्यांचं बोल असतील म्हणा काही चक्रधार असतील ज्या काही त्यांनी वाजवल्या एक डोक्यामध्ये दादा विचार आला की आम्ही सुद्धा आजही आमचं शिक्षण चालू की असं नाही की आमचं शिक्षण संपलेलं आहे पण जे काही साध्य होत असतं ते साधना करूनच साध्य होतं सहजासहजी कुठलीच गोष्ट आपल्या हातात येत नाही आणि मृदंग वादन म्हणा आणि गायन म्हणा अशा सहज हरकती गळ्यामधून देखील आणि मृदंगातून देखील निघणं म्हणजे बोलण्या एवढी सोपी गोष्ट नाहीये दादा पण खूप सुंदर दोन्ही हरिभक्तपरायण मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा आणि जोरदार परत टाळी वाजवा त्यांचे सुंदर वादन अशी हरिभक्तपरायण दोन्ही महाराज मंडळी माझ्यासमोर बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ अबालवृद्ध मंडळी आमच्या मामांनी चॅनल त्यांचं लावलेलं आहे त्यांचे धन्यवाद सर्वच अबालवृद्ध मंडळी सर्वांच्या मध्ये आपण चुकून अनावधानानं कोणाचं सिस्टीमवाले दादांचे सुद्धा धन्यवाद त्यांचं सुंदर साऊंड सिस्टीम आहे जसं महाराज मंडळीला पाहिजे तशी कृपा करा त्यांच्यावरती अशी एक विनंती आहे तर सर्वांच्या मध्ये वेळ न घालवता ईश्वर चिंतन पाहूया विठ्ठल आपला हा सप्ताहाचा पहिला दिवस आज तुम्हाला वारकरी संप्रदायाचा नियम हा की ज्यावेळेस आपला सप्ताह सुरू होतो त्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आम्हाला नाम हे समजावून सांगणं नामवर अभंग घेणं आणि नामाचं चिंतन नाम महात्म्य सांगणं हे एक वक्त्याचं कर्तव्य आहे भगवान परमात्म्याचं नाम आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे का घेतलं पाहिजे कशा करता घेतलं पाहिजे या सगळ्याचं आपण चिंतन करणार आहोत तर मौली ज्ञानोबरायांनी आम्हाला उपदेश केला सांगितलं की आम्ही जसे या मृत्यू लोकामध्ये आलो ज्या लोकामध्ये आम्ही जगतो त्या लोकांचं नावच काय आहे मृत्यू लोक आहे जो या जगात येणार तो एकदा या जगातून जाणार म्हणजे जाणारच कारण जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवाला वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात जो जीव जन्माला आला त्याचं मरण हे एक निश्चितच आहे जाणं तर निश्चित आहे ह्या जीवाचा जसा जन्म झाला तसं ह्या जगातून एक दिवस जाणं हे निश्चित आहे दादा जो जीव जन्माला आला तर बर आम्ही जन्माला आलो जन्माला जसे आलो तसे 1-2 दिवस नाही झाले की आमच्या आईनं आम्हाला आमच्या परिवाराची ओळख करून दिली की बाळा हे बघ हे तुझे बाबा आहेत ही तुझे आजोबा आहे ही तुझी आजी आहे ही तुझी मामी आहे हे तुझे मामा आहेत आमच्या परिवाराची जशी आम्हाला ओळख करून दिली पण आमच्या आईनं आम्हाला कधी मौलींची ओळख करून दिली नाही आमच्या आईनं आम्हाला कधी तुकाराम
भलेही मी असंही म्हणणार नाही तुम्हाला की जसं बाळ जन्माला आलं तसं आई देवाचाच फोटो त्यांना दाखवा, पण नाही, जसं हळूहळू लेकराला कळेल तसं तरी एकदा महाराष्ट्रात आम्ही ज्या भूमीमध्ये राहतो, ज्या भारत देशामध्ये आम्ही जीवन जगतो, त्या महाराष्ट्रात जे कोणी संत मंडळी होऊन गेली त्यांची माहिती असणं हे गरजेचं आहे. कारण आजची जी काही पिढी आहे त्या पिढीला क्वचित आपली ही जी गावं आहेत, ज्या गावामध्ये सुंदर सप्ताह होतात, आनंदाने सप्ताह साजरे होतात, त्याच गावामध्ये कुठेतरी आज आपला धर्म म्हणा किंवा परमार्थ त्या वारकरी संप्रदायातील संत महात्म्यांची माहिती आपल्याला आहे. पण आज तुम्ही बाहेर जाऊन पहा, काही विद्यार्थी किंवा आजची पिढी आपल्याला मिळेल की माऊली ज्ञानोबराय कोण आहेत हे सुद्धा त्यांना सांगावं लागतं. केवढी मोठी शोकांतिका दादा. भजन म्हणजे काय त्यांना कळत नाही म्हटल्यानंतर किती अवघड आहे. कथा, आता हे भागवत कथा आपल्या गावामध्ये आयोजित आहे, कथा आणि कीर्तन ह्यातलाच फरक कळत नाही विचारांना, भजनातला फरक कळत नाही. बरं असं त्यांना येऊन आपण करा असं म्हटलोच नाही दादा, सगळ्यांनीच करा असं थोडी म्हणतोय आपण. पण सांगायचं मला काय, ज्या महाराष्ट्र भूमीत आपण राहतो, ज्या संतांची कृपा आपल्यावरती आहे दादा, ह्याच धर्मामुळे, वारकरी संप्रदायामुळे भगवत जो काही आपला भागवत धर्म आहे त्या धर्माकरता अनेको संत मंडळींनी, अनेको शूरवीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं की नाही? दिलं दादा. मग त्या धर्माकरता संत महात्म्यांनी तुळशीपत्र आपल्या संसारावरती ठेवलं असेल, संसाराचा विचार नाही केला, अनेको शूरवीरांनी रात्रंदिवस कष्ट केले, फिरले, जीवाचा ना संसाराचा नाही विचार केला, आपलं बलिदान दिलं, जीव समोर ठेवला, पण परधर्म स्वीकारला नाही. खरे खोटे माझं मत दादा. मग आज आपला धर्म समजणं किंवा धर्माची व्याख्या काय आहे, ज्या धर्मामध्ये, ज्या महाराष्ट्रात आम्ही जगतो तो आपली धर्म परंपरा, हिंदू परंपरा, वारकरी संप्रदाय काय आहे हे आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर कळतच नसेल माऊली ज्ञानोबराय कोण, तुकाराम महाराज कोण, तर ही फार अवघड गोष्ट आहे. आज एकाच ठिकाणी म्हणजे हाच धर्म मंडप आहे की ज्या धर्म मंडपामध्ये हे सगळे आम्ही एकत्र येतो आणि एकत्र, कारण आता एकच एवढं ठिकाण राहिलं माणसं एकत्रित येण्याचं, नाहीतर आता बाहेर कसं झालंय तुम्हाला माहिती आहे दादा. तर ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो आणि ही जे धर्ममंडप ह्याच्यामध्ये संत महात्म्यांची माहिती म्हणा, आणि आजकाल कीर्तनाला यायचं म्हणजे लोकांना काही, आपल्या गावचं खूप चांगलं आहे दादा. आम्हाला सांगत होते मामा की आमच्या गावामध्ये कथेला सुद्धा भरपूर मंडळी असेल आणि कीर्तनाला देखील असतात. आपल्या गावचं वैभव आहे, हे खरंच वैभव आहे की आमच्या गावामध्ये लहाना थोरांपासून आणि खूप गर्दी आमच्या या कथा कीर्तनाला असते. हा वैभव आहे आपल्या गावचं. पण दादा काही ठिकाणी असं लक्षात येतं की महाराष्ट्रात आम्ही ज्या राहतो त्या संत महात्म्यांची आणि शूरवीरांची आम्हाला काही माहिती नाही. आणि माहिती नसल्या कारणानं माई हो, आपल्या धर्माची, आपल्या परंपरेची, संत महात्म्यांची माहिती आपल्याला नसल्यामुळं संस्कृती, जे काही संस्कृतीचं लेणं आहे, मग ते कुंकू समजा, हातातल्या काय म्हणा चुडा समजा, सिंदूर समजा, जोडवे समजा, ह्या ज्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. आज पुरीचं लग्न झालं का हे कळायला तयार आहेत का गोष्टी? झोपले का वांतरीकर? जागेत ना? तर आज बाहेर जा तुम्ही कुठं, शहरामध्ये गेल्यानंतर कळत नाही मुलगी विवाहित आहे का अविवाहित आहे, समजत नाही दादा. सांगायचं मला एवढंच आहे की ह्या गोष्टींची माहिती नसल्यामुळं आपल्या ह्या गोष्टी ज्या संस्कृती परंपरेने चालत आलेल्या आहेत ना त्या लोप पावत चालल्या. म्हणून आज एका आईचं आणि एका बाबांचं कर्तव्य आहे, जसं आम्ही आमच्या लेकराला लहान ते पाळण्यातच असतो तेव्हापासून आई बाबा म्हणतात माझ्या लेकराला हा साहेब बनवायचा. बनवलंच पाहिजे. लेकर आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वाभिमानानं आणि अभिमानानं धनवान होऊन जीवन जगले पाहिजे. विषय हा नाहीये दादा. पण ज्यानं आम्हाला हे सगळं दिलं, ज्याच्या सत्तेवर हे जग चालतं, जर त्याची जर आम्ही त्या लेकराला माहिती दिली तर म्हातारपणामध्ये ते सुद्धा तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचे संस्कार त्या लेकरांवरती झाले असतील
आज संत नसते दादा हो, तर संत नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसते तर संस्कार राहिले नसते, संस्कार राहिले नसते तर संतान चांगली निवडली नसती, आणि संतान जर चांगली निवडली नसती तर तुम्ही आम्ही जीव जिवंतपणे मेलो असतो दादा. कारण चिंतेनं संसार करत असताना संतान प्राप्ती झाली, संतान प्राप्ती झाल्यानंतर ती जर चांगली नाही निवडली तर किती बेकार आणि किती वाईट गोष्ट आहे दादा. आज त्या गोष्टी पाहायला मिळतात. मग सांगायचं मला काय, आमच्या आईनं आम्हाला परिवाराची ओळख भली करून दिली, पण आम्हाला संत महात्म्यांची आणि भगवंताची ओळख करून दिली नाही. नसेल लेकरांना ओळख तर नक्कीच करून द्या, आजी काळाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल एक वर्षाचे झालो, 2 वर्ष झालो, 3 वर्ष, 10 वर्षाचे आम्ही झालो. आता हळूहळू आमचं शिक्षण पाठीमागे लागलं आणि 1 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष होत होत आमचं आयुष्य गेलं. पण आम्ही जिथं जागा व्हायचं होतं तिथं आम्ही जागे झालो नाही. असं आपलं आयुष्य जातं दादा. आयुष्य जात आहे करत असू देखील. पण मला सांगा करत आता मी समजू शकते वांगदरीकर सर्व मंडळी करत असतील म्हणा, पण मला सांगा आपल्याला क्षणाक्षणाला जेवता वेळेला उठता वेळेला बाई मी खरी जेवले पण अजून देवाला नैवेद्य दाखवला का, मी पाणी पिले पण देवाला अजून नैवेद्य आपलं पाणी दाखवलं का, मी झोपायला चालले देवांना झोपवलं का, देव आजारी आहेत का, हे आपण विचारतो का कधी? झोपल्या का विचारतो का दादा? हो विचारलं कधी आपण देवाला? नाही. कारण आम्ही कधी भगवंतामध्ये चैतन्य पाहिलं नाही. प्रत्येक वेळी आम्ही देवामध्ये जड जड म्हणून पाहिले, मूर्ती म्हणून पाहिली. पण माहिनो दादा आजही आपल्या इकडेही बऱ्यापैकी गोष्टी पाहायला मिळणार नाही. पण तुम्ही उत्तर प्रदेशाकडे जा, अनेक अशा ठिकाणी आजही यथा देहे तथा देवे अशी देवाची सेवा केली जाते. देवाला स्नान घालणं, देवाला वेळेवरती नैवेद्य दाखवणं, आपल्या ह्या सणाला ते त्याच सणाला नैवेद्य असतो. खरे खोटे हा? आणि ते पण ठेवायचा. तुमचं बोलत नाही बरं का मावशी, तुमचं कसं बोल मी सांगते फक्त आमच्या तिकडे सांगते, तुम्हाला राग येऊ देऊ नका माझा. आम्ही नैवेद्य दाखवतो तेही एक पोळीचा
एक पोळीची कोर दाखवतो, नाही तर दाखवली तर तेवढी दाखवली, त्याच्यावरती उगाच सुईच्या टोका एवढी काय टाकायची, काय टाकायची हा. पुरणपोळ्याचा स्वयंपाक असल्यावर एक कोर कापाय मोडायची, एका छोट्या प्लेटीत ठेवली तर ठेवली, नाही तर काही काही ठिकाणी तो तशीच ठेवतात. मला नवलच वाटतं कधी कधी, कमाल आहे. असं करीत जाऊ नका जर करीत असलं तर. ताट घेतलं, समजा ताट घेतलं, पोळी मोडली, त्याच्यावरती एकच कोर पोळी ठेवली, जणू देव घेऊन पळायला लागली. ती पोळी मोडली, त्याच्यावर आता मग सुईच्या टोका एवढीच धार लावली. कशाची, कशाची हा बरं तूप, हा आमटीची. अजून कशा कशाची असते आमटी, त्याच्यात टाकली. मग नंतर काय असतं ते दूध आणि गुळवणी टाकलं, आणि भात पण उग एवढा उगा टाका एवढा भात, आणि ते झालं. अजून कुरडी पापड पण तेवढंच छोटे छोटे, जणू देव घेऊन चालले. आणि आपल्या खायच्या टायमाला आपण 5 पोळ्या तर सहज खातो. हा जुन्या काळातल्या महिला मंडळ खरंच 4-4, 5-5 पोळ्या खात होत्या का नाही? कारण पहिल्या काळात पोळ्याच मिळत नव्हत्या लवकर. खरे खोटे बाबा, ह्या सणाचे त्याच सणाला मिळल्या तर मिळल्या पोळ्या. आजकाल कशाला काय राहिले किंमत, आज रोज चाललं. हे बी मला माहिती, ते आमच्या जुन्या माणसामुळे माहिती. तर नैवेद्य सांगायचं मला काय, आपण भक्ती करतो कशी, की कधी आम्ही त्या देवामध्ये चैतन्य पाहिलं नाही. जर आम्ही चैतन्य पाहिलं तर नक्कीच आमच्या भगवंतावरती भाव आणि प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात ना, कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तो मेरा के जिसे बुलाते, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी के जैसे खिलाते, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुनाते. आपण कधी त्याच्यामध्ये चैतन्य पाहिलं का माया हो? नाही. जर आम्ही पाहू तर तशीच आम्ही देवाची सेवा करू. एक भक्त होत्या, लहानपणापासून ती आयुष्यभर भगवंतावरती वात्सल्य भाव होता त्या माईचा. गोपाल कृष्णाची एक छोटी मूर्ती होती, त्याला न्हाऊ घालणं, अंजारणं गोंजारणं, हृदयाला लावणं. जसं आपण आपल्या छोट्या बाळाची काळजी घेतो का माई हो, तसं ती माई त्या भगवंताला म्हणजे गोपालांची छोटी मूर्ती त्यांच्या जवळ होती, आणि वात्सल्य भावानं देवावरती जशी ती प्रेम करायची. मग एक दिवशी असंच चुकून देव खाली पडले. चुकून बर का, चुकून देव जसे खाली पडले माया हो, जसं आपलं पोटचं लेकरू जर खाली पडलं तर आपलं हृदय तुटल्यासारखं वाटतं, हृदय खाली पडल्यासारखं वाटतं. कारण माईचा जीव काळजाचा तुकडा म्हणजे आपले लेकर असतात, हो की नाही? कारण लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माँ
करीला अशी माई तसंच सुप्रेम अगदी आईप्रमाणे देवावरती होतं. देव चुकून खाली पडली, एवढ्या रडायला लागल्या त्या माई, एवढ्या रडायला लागल्या. सगळं घर एकत्र आलं. काय झालं काय झालं, माझे गोपाल खाली पडले, माझे गोपाल खाली पडले. काही होत नाही, उचललं, हृदयाला लावलं, काहीच झालं नाही तुझ्या देवाला, काहीच झालं नाही. पण म्हातारी काय ऐकायला तयार नाही. म्हणे नाही, माझ्या देवाला लागलंच, म्हणे लागलंच देवाला. तर काय करायचं आजी, आता तूच सांग बाई. काही नाही म्हटली. आज जर मला लागलं असतं किंवा तुम्हाला लागलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? दवाखान्यात गेला असता, नाही तर डॉक्टरांना तरी बोलवलं असतं. एक काम करा, मी माझ्या देवाला घेऊन जाणार नाही, कारण माझ्या बाळाला कष्ट नको. डॉक्टरांनाच बोलवा म्हणे, त्यांनाच बोला, वैद्यच आले पाहिजे. म्हातारी हट्ट धरून बसली, जेवणा काहीच करना. कारण आता ज्यांच्या हृदयाला भाव नाही किंवा ज्यांना त्याबद्दलचं काही जाणीवच नाही, तर त्यांना काय वाटे, म्हातारीला वेळ लागला. पण आता म्हातारी खाईना पिना म्हटल्यानंतर वैद्यांना बोलवावं सांगितलं. म्हातारीच्या समाधानाकरता चला. ते वैद्य आले, ठाकूरजी होते त्या माईजवळ, आणि ती असंच हृदयालाच लावून बसलेली. विठाला विठाला हृदयाला लावलेले ठाकूरजी. वैद्य आले तशीच धडकीन उभी राहिली. म्हणते, पहा ना माझ्या गोपालांना काय झालं, पडले माझे गोपाल. फक्त हात लावला त्या वैद्यांनी आणि म्हटले, काय नाही झाले. म्हातारी हुशार होती व आपल्याच वांगरीतली होती, फारच हुशार. वैद्य बुवा, तुम्हाला काय म्हटलं, मला काही समजत नाही. ते तुमच्या कानात असतं ना, ते लावा ना म्हणे देवाला माझ्या. म्हातारीला काय कळते, ते स्टेटस्कोप आहे म्हणून. तर ते म्हणे, तुम्ही जे कानात लावून चेक करता ना, तर ते लावा माझ्या देवाला. म्हातारी म्हणजे काय बाबा, कटकट वैद्याला वाटायला लागला. पण दादा हो, आता म्हातारीच्या समाधाना करतात ते स्टेथोस्कोप कानात घातला. आता म्हणे काय करू, तर देवाच्या माझ्या हृदयाला लावा. ऐका वांगदरीकर, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल आणि खरंच त्या वैद्यभुवांना सुद्धा आणि त्या घरच्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. जे होत्याचं नव्हतं तिथं झालं. ज्या बाबतीत संशय होता, ज्याची जाणीवच त्यांना नाही, तर त्यांना काय करणार. ऐका वांगदरीकर माईनो, जसं त्या डॉक्टरांनी त्यांच्या कानामध्ये ते स्टेथोस्कोप घातलं आणि त्या देवाला उचललं. त्या माईच्या हातात देव होते, गोपाल होते. म्हणे माझ्या देवाच्या हृदयाला लावा. ते उचललं, त्याने कानात घातलं, देवाच्या हृदयाला लावलं. हृदयाला जसं लावलं तसं त्या डॉक्टरांच्या कानामध्ये हृदयाचे ठोके वाजू लागले. आश्चर्य, सत्य घटना दादा ही. आणि देवाच्या हृदयाचे ठोके कानावरती पडले. आपल्याला भास झाला का काय, असं म्हणून पाठीमागं आले. नाही, असं कसं काय होऊ शकतं, ही जड मूर्ती आहे, ह्याच्यात प्राणच नाहीये, तर कुठून हृदयाचे ठोके वाजत असतील. नाही, मला भास झालेला आहे. पुन्हा एकदा मागं सरकले. नाही, काहीतरी आश्चर्याचे, काहीतरी पुन्हा एकदा मला ऐकावंच लागेल, असं म्हणून ते कानात घातलं. पुन्हा एकदा हृदयाला लावलं, तर हृदयाचे ठोके दादा वाजत होते. हृदयात जो भाव असेल तर
सांगायचं काय, त्या माईच्या देवाच्या हृदयाचे ठोके वाजले तर ती सर्व मंडळी चरण धरतात, माई क्षमा करा, माई क्षमा करा. हा जो भाव आहे, ही जी भक्ती आहे माईनो, आपण केव्हा आपल्याला ते प्रदान होईल, जेव्हा देवामध्ये आपण जडत्व नाही, त्यावेळेस आम्ही भगवंतामध्ये चैतन्य पाहू. विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही आज कथेमध्ये ऐकलं असेल, कोणता श्लोक माईनो पहिला, सच्चिदानंद रूपा त्याच्यामध्ये सच्चिद आनंद, जे चिद आहे, जे चैतन्य स्वरूप ज्योती रूपानं तुमच्या आमच्यामध्ये आहे, तर त्या भगवंताला चैतन्य रूपानं पाहावं या जीवाने, ना की जडत्वानं. विठ्ठल विठ्ठल. तर आमचं असं आयुष्य निघून जातं, पण ह्या भावाची, ह्या भक्तीची, ह्यामध्ये काय आनंद आहे, कुठला परमानंद आहे, काय सुख आहे, आम्ही हे कधी पाहिला जात नाही. असं आयुष्य जातं माणसाचं. कसं जातं, रामदास स्वामींचा फार एक सुंदर अभंग आहे, त्यामध्ये 100 वर्षाचं वर्गीकरण आहे. आपण ऐकलं असेलही, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष अंगी भरला मनाला, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे तिशीमध्ये काय होतं, माणसाचा घर परिवार विवाह होतो, आणि तिशीमध्ये दारा पुत्र मागे फिरती, नंतर 40 डोळा 40 आले, डोळ्यास पूर्ण पडली कैसे तोरा निजमणी, सावध सावधान वाचे 50 वर्षावती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे नारायण. 50 माणसाचे 32च्या 32 काय लागतात, डोलायला लागतात, हलायला लागतात. हे एवढे धोकादायक दात आहे की उशिरा येतात तर लवकर जातात. फार अवघड आहे या दातांचं. आणि त्यामध्ये हे आपले काळे केस काय व्हायला लागतात, माया हो, पांढरे व्हायला लागतात, पांढरे. पण आपण एवढे हुशार झालो की ते बरोबर आपण काळे करतो. काय करू, डाय करून. माणसं फार हुशार झाली. मला काय म्हणायचे बाबा, 50 ठीक आहे, आता असू द्या. माणसाला वाटत असते एवढं लवकर नको म्हातारा व्हायला, ठीक आहे, समजू शकतो. बरं 60 ठीक आहे, असू द्या. पण 70 काय करायचे बरं, का मला सांगा, डायचं. बरं डाय इथं करावा, इथं काय असतो का. म्हातारी 80 वर्षाची म्हातारी हो, 70 80 म्हातारी काय म्हणते, बाबाचे सुनबाई, ए सुनबाई, काय ती मेहंदी लावायची वाटी कुठे आहेत बरं. आणि ती पुन्हा खोलवत बसणार, लावणार, वरून म्हणणार, मला काय बघते, कशाला लावती. म्हणजे म्हातारी माणसं काय म्हणतात, मला कोण बघते, मग कशाला काय करायचं, असू द्या, त्यांची इच्छा. तर 60 माणसाला काय होतं, 60ची बुद्धी नाटी, मग हातात काठी. पहिलं कसं ठेवा, 60मध्ये माणसाची बुद्धी नाटी होती. 60तल्या बाबाची आपली भेट व्हावा, ना आपण म्हणा, बाबा कीर्तनाचा मंडप कुठे, बाबा म्हणतात भाकर सकाळीच खाल्ली. काय म्हणतात, बाबा भाकर नाही, मंडप सांगा मंडप. बाबा म्हणतात म्हातारी घरीची नाही आहे, म्हातारी काय मंडपात, त्याचा विषय आहे का. मग माणसाला 60 माणसाची बुद्धी नाटी होती, काम करत नाही. 70ची झाली रचना, बसल्याने उठविना, उठल्याने चालविना, मग तो झाला दैन्यवाना,
वाचे मला चारवीस फिरणायशी मग तो झाला अपयशी पाण्या बिना मचली जैशी जीवा होतो का सारीस 40-80 मध्ये माणसाला अपयश येतं तेव्हा वाटतं की बाई देवाचं नाव घेतलं असतं तर बरं झालं असतं पण तेव्हा कसं असतं गाडी निघून गेल्यानंतर हात करण्यात अर्थ आहे का मला सांगा नाही झालं तर मग वर्ष झाले 90 बोलणे नाही दाशा श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावधान वाचे बघा एक शतक पूर्ण झाला आला तैसावया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला पण सावधान म्हणूनच वाचे बघा नारायण हे जे 100 वर्ष आपली अशीच निघून जातात पण आम्हाला नावाची गोष्ट लक्षात येत नाही असं आपलं आयुष्य निघून जातं तर मग संत महात्म्य माऊली ज्ञानोबराय संत तुकाराम महाराज ही अनेक संत मंडळी तुम्हा आम्हाला जागा करतात आणि सांगतात की बाबांनो नामस्मरण करा आणि संसाराचे पाश तोडून टाका अभंगाचं की बाबा आता तरी आता जागा रे बाई नो जा उठा जागे घाले आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता सुख विवेका जन्माचा उठा जागे हरी आता हे दादा
जागा रे बाईंनो जागा. कशामुळे जागा? झोपेतून जागे व्हा का? झोपेतून म्हटले का? नाही. ही अज्ञानाच्या अंधकारात आम्ही जे रात्र दिवस जात आहे, तिथून तुम्ही जागे व्हा आणि भगवंताच्या नामाला लागा. कोणतं नाम घ्या? रामकृष्ण नामी. ही दोन्ही साजिरी. राम आणि कृष्ण नाम हे साजिर गुजर आहे. ह्या नामाचं स्मरण करा. कुठे? हृदय मंदिरी. स्मराकारी राम आणि कृष्ण. का बरं ब्रह्माचं म्हटले नाही? का बरं इंद्राचं म्हटले नाही? का बरं अन्य देवतांचं म्हटले नाही? राम आणि कृष्ण का? तर कृष्णस्तु भगवान स्वयं पूर्णतः अवतार राम आणि कृष्णांचा. म्हणून राम आणि कृष्ण हे देखील वेगळे नाही. त्रेतायुगामध्ये तो अवतार संपला की द्वापार युगात तेच भगवान फक्त अवतार बदलला. तत्व तर एकच आहे. असे राम आणि कृष्ण त्यांची एक लीला की दास रघुनाथ का नंद सुत का सखा. कुछ इधर भी रहा कुछ उधर भी रहा. सुख मिला श्री अवध और ब्रजवास का. सुख मिला श्री अवध और ब्रजवास का. कुछ इधर भी रहा कुछ उधर भी रहा. राम एक वेळेस कृष्ण भगवंताच्या घरी गेले आणि कृष्ण राम भगवंताच्या घरी गेले. पण भगवान राम प्रभू रामचंद्रांचं कसं? मर्यादा. आणि इथं सगळ्या मर्यादा. कौशल्या महिला म्हटलं माझ्या बाळाला आज काय झालं? एवढं शांत असणारे, कधी कोणाला बोलणार नाही, कोणाची कधी खोड करणार नाही असे माझे राम. आणि आज कुठं दशरथांची दाढी ओढ, कुठं शेंडी सोड, कुठं टोपीच काढून घेईन, मला पदरच ओढ असं माझ्या देव करत नव्हते. माझ्या बाळा असं करत नव्हतं. नेमकं झालं असेल काय? आणि इकडे यशोदामाईला चिंता लेकराला झालं काय? कारण राम कुठं गेले? यशोदामय्याच्या घरी. आणि कौशल्यामाईकडे कोण आले? कृष्ण. मग असं वाटणारच का नाही? म्हणून पद असं लिहिलं की दास रघुनाथ का नंद सुत का सखा. कुछ इधर भी रहा कुछ उधर भी रहा. हे राम आणि कृष्ण नाम ह्या करता जपा की राम आपल्याला मर्यादा आणि सुंदर जीवन शिकवतात आणि कृष्ण हे आम्हाला जागोजागी पदोपदी त्याग शिकवतात. तुम्ही म्हणाल कसं? रामायण तुम्ही ऐकलं ना बाईंनो? कितीतरी हा सुंदर रामायण तुम्ही नक्कीच ऐकलं. तर रामायण एवढं सुंदर की वा. रामायण हे आम्हाला जीवन जगत असताना आपलं भूमी कशी असावी, आमचं घराणं कसं असावं, घराण्यात राहणारे पात्र असावे कसे हे आम्हाला रामायण सांगतं. नगरी असावी कशी? नगरी हो अयोध्यासी. नगरी असावी अयोध्येसारखी. रघुकुल सागराना हो चरण हो राघव के. जहाँ मेरा ठिकाना हो. ज्या मी भूमीमध्ये राहतो, ज्या नगरीत राहतो, ती नगरी कशी असावी वांगरीकर? ती नगरी असावी अयोध्येसारखी. घराणं असावं रघुकुलासारखं. आणि जिथं आम्ही राहतो तिथं चरण असावे. जहाँ मेरा चरण हो राघव के. जहाँ मेरा ठिकाना हो. पात्र असावी कशी? हो त्याग भरत जैसा. सीता सीनानी हो लव कुश के जैसी. संतान हमारी हो. त्याग भरत जैसा. भावाभावामध्ये भांडणं होऊ लागले. कशासाठी वांगदरीकर? धडासाठी आणि संपत्तीसाठी. पण दादा मिळाला वनवास
रामांना पण एक शब्द सुद्धा बोलले नाही पुढे, आणि त्याच जागेवर आजचे राम असते तर हो बाबा तुम्ही दिलं वचन, तुमची ती पत्नी, माझा काही संबंध, असं बोलणारे आज आहेत दादा. काही मातेनं युद्धात वाचवलेलं दशरथांना तिथं माग म्हटले काय मागायचे ते, पण तिनं वचन सांभाळून ठेवलं आणि मंथरेचं ऐकून त्यावेळेला वचन मागितलं की रामाला वनवास आणि भरताला गादी. इकडं आलं तिकडं वीर झालं दशरथाच्या जीवनामध्ये. काय करावं, कारण रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई मन वचन बघाई. रघुकुल रीती सदा चली आई, वचनाला मोडी बोलले ते वचन. रघुकुलाची रीत होती ती, एक वेळ जीव जाईल पण दिलेलं वचन मोडणार नाही. आजकाल शब्दाला त्या वचनाला असं बोलून जातात माणसं करायची वेळेला अवघड. तर त्या काळात बोलण्याला, वचनाला, शब्दाला किंमत होती दादा. तर दिलेलं वचन, वनवासाला राम निघून गेले, काही हरकत नाही बाबा तुम्ही म्हणाल तसं, पण 6 दिवसात मरण आलं. भरत आपल्या दशरथजींना गेले. इकडं भरतांना कळालं माझ्या आईमुळे हे झालं. त्यावेळेस पासून कैकेयीला माता म्हणण्याचं त्यागलं कुणी, भरतांनी. म्हणूनच हो त्याग भरतजी सा, आणि अजून मोठा त्याग. गेले, थांबले नाही तिथं जिथे होते राम. प्रभू चला क्षमा करा, मी आईपासून, आईच्या वतीने मी क्षमा मागतो, पण तुम्ही चला. राम म्हटले नाही. तिथं पण हेच प्रमाण केलं. कोणतं, रघुकुल रीती सदा चली आई. बाबांना मी वचन दिलंय, मी वनवास पूर्ण करेल याचं. आणि भरताला समजून सांगितलं, भरता ह्यामध्ये दोष ना कैकेयीचा ना दशरथांचा आहे. हे बघ, माय कैकेयी ना दोषी नवी दोषिता ना. माय कैकेयी, लक्ष देते ना मी काय बोलते ते. मा कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात, राज त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललास माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष हे माझ्या सर्व संचिताचं फळ आहे. मग देव म्हणतात, कोण म्हणतात माय हो, देव म्हणतात खेळ चाललास माझा पूर्व संचिताचा. भरतांनी समजून घेतलं, चरण पादुका डोक्यावरती घेतले, निघाले. त्या व्यासपीठावरती, त्या राजगादीवरती चुकून सुद्धा पाय ठेवला ना, पाऊल ठेवला नाही. ते चरण पादुका ठेवले, रोज त्या चरणाला बोलायचं. आणि जसं राम वनवासात राहिले तसं भरतजींनी तेच जीवन राज दरबारात राहून ते जीवन जगलं. म्हणून हो त्याग भरतजी सा, सीता सिनारी हो. सीता सिनारी हो का? पिता सुद्धा राजा आहेत, सासरे सुद्धा राजा आहेत. ज्यावेळेस वनवास मिळाला कुणाला,
तुला काही गरज नाही वनवासात जायची, जमलं असतं ना दादा. पण नाही, जिथे माझे राम तिथेच ही सीता. आपलं कसं काय माहित ना, जागे म्हणजे रेंज मध्ये आहेत ना. आपल्या ह्यांना जर शुगर असली तर त्यांच्या समोर 50 गुलाबजामुन दाबून हाणतात, पण कधी म्हणणार नाही त्यांना वाईट वाटत म्हणून. आहे का नाही? म्हणून म्हणतात नाही आपलं वागदारीचं चांगलं, वागदारीचं नाही. स्वयंपाक बनवला माय तुमचं काय, दिवसभर फिरायचं इकडं तिकडं आपलं, आणि जेवायचं टायमाला मला लागली मग तुम्हाला खायचं असलं तर खा, नाही तर ठेवा. ते टोपलं ठेवायचं पण नाही, तिथं आपटायचं आणि निघून जायचं. पण नाही मायनो, नारी असावी कुणासारखी, सीता सीनारी हो, लवकुश की जैसी संतान हमारी हो, श्रद्धा हो श्रवण जैसी शबरी सी गाती हो, हनुमत के जैसी निष्ठा शांती हो. श्रवणासारखी श्रद्धा असावी, शबरीसारखी, शबरीसारखी, शबरीसारखी झोपल्या तुम्ही 100% नाही ना दादा. शबरीशी भक्ती हो, हनुमत के जैसी निष्ठा और शांती हो. आज काय, आज हनुमानजींचा जन्मदिवस आहे की नाही. याच दिवशी हनुमानजी या भूमीवरती आले ना. आज देखील सुद्धा हनुमानजी सप्तऋषी चिरंजीवी, त्या सप्तऋषींच्या यादीमध्ये हनुमानजी आज देखील आहे. साकेत मला राम निघाले, चला म्हटले प्रभू हनुमानजींना. हनुमानजींनी नकार दिला का, नाही मला इथंच राहायचंय म्हणून ज्या ज्या ठिकाणी रामकथा आहे त्या त्या ठिकाणी आजही हनुमानजी उपस्थित आहेत. मग आज सर्वांनी, आज हनुमान जयंती म्हणल्यानंतर सर्वांनी त्यांचा जय जयकार केला पाहिजे की नाही. आणि त्यातली दादा रामायणाचा विषय निघलेलाच आहे राम या नामामुळं, तर सर्वांनी एकदा हनुमानजींच्या नामाचा गजर करू आणि मग पुढे जाऊ. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, असले तरी घाबरणार. एक बार तो हाथ हाथों में ले
श्वास 5-6 वाजेपर्यंत बघत असते. 2-3दा जेवण गेला तरी काही हरकत मग झाली ना. मग तोंडात कसं ते करतात जोरदार जयकार करावा. प्रभू रामचंद्रांचा आणि परशुत हनुमानजी महाराजांचा प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम जय श्रीराम. अरे रे 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 काय खरं नाही दादा. जय श्रीराम म्हणायला काय हरकत नाही. जय श्रीराम मेरे भारत का बच्चा बच्चा मेरी भारत का बच्चा बच्चा. हा परवा म्हणा काय जय श्रीराम. लाजायली आता लाजायली. मग शिले म्हणत होते जोरदार. तुमच्या सगळ्या मंडळीमध्ये त्याच चौकाचा आवाज होता. तर असं तर हे राम हनुमानजी सेवा शक्ती आणि बुद्धीचे देवता असणारे हनुमानजी महाराजांची आज हनुमान जयंती. असं रामायण आम्हाला सुंदर जीवन सांगतं, मर्यादा शिकवतं आणि कृष्ण त्याग शिकवतं. कसं जन्माला आले कुठं कारागृहामध्ये. कारागृहात जन्माला आले बाबांना सांगितलं नंदाचा सख्खे आई वडील ज्यांच्या पोटी जन्म झाला त्यागले निघून गेले गोकुळात. गोकुळात राहिले. गोकुळातलं जीवन किती सुंदर. एवढा गोपिकांचा यशोदा मैयाचा आनंद बाबाचा एवढा लढा लागलेला. एवढ्या अनेक खोड्या देवानं केल्या, अनेक खोड्या केल्या. आता तुम्हाला भागवतच ऐकायचं की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. एकदा देवाचा जन्म होऊ द्या, मग जन्म झाल्यानंतर देवाच्या खोड्याच ऐकायला मिळतात. तर देव एवढे सुंदर जीवन जगले. ऐकायचे का खोडी तुम्हाला? देवानं खोड्या दाढी वेणीची गाठ मारितो करीतो हा मस्करी या हरीला पैसा जीवन पूर्ण कार्य झाल्यानंतर भगवंतानं मथुराला गेले, पण गोकुळामध्ये चिटकून राहिले का? त्यावेळेला गोकुळ त्यागलंच ना कुणी? थोडस लक्ष करू काय का? गोकुळ त्यागलं, मथुरेला गेले, मथुरेतलं कार्य पूर्ण झालं, द्वारकेला गेले, द्वारका सोन्याची नगरी बनवली. पण ज्यावेळेस कार्य संपलं त्यावेळेस भगवंतानं हे धाम, हे जे लोक आहे ते त्यागलं आणि स्वधामाला निघून गेले. कृष्ण भगवंताचं जीवन आम्हाला त्याग शिकवतं. जे आपण 100 वर्ष ऐकले ते 50 मध्ये पोहोचल्यानंतर दादा जरा त्यागाकडे वळत जा. पण आपण जसे जसे वय होत जातं तसं तसं म्हणतो कसं होईल पुढच्या पिढीचं, कसं होईल पुढच्या पिढीचं. काय करायचंय? जे होईल तर होईल, चालत आले चालणारच आहे. त्या दिवशी जेव्हा बाबाची गाठ पडली मी म्हणलं बाबा कसं एवढे पडापड करता, जरा शांत राहायचं. नातवंडाचं लग्न कसं होईल, काय करायचं हेच काय समजत नाही. तर ऐका, राम जीवन सुंदर सांगतात आणि कृष्ण भगवान वेळोवेळी त्याग करा आणि सुंदर जीवन जगा. ह्या राम आणि कृष्ण नामाचं ध्यान करा, स्मरण करा. कुठे करा? हृदय मंदिरी स्मरा.
लाकडाची आहेत, कुठे सिमेंटाची आहेत, तर कशा कशाची मंदिर उभारली जातात. आमच्या घरात देखील मंदिर आहे. एवढे मोठे मोठे मंदिर आहेत, पण सर्वात श्रेष्ठ मंदिर कोणतं आहे आणि कोणतं असेल? हृदय मंदिर आहे, ज्या हृदयात स्वतः भगवान विराजमान होते. त्याच्यासारखं मंदिर कुठं असेल? ह्याच मंदिरामध्ये भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर भगवान विराजमान होते. पण पहिलं हृदय मंदिरी स्मराकारे आणि पुण्य स्मरण केलं. साठ विना दाता सावता सागर प्रेमाची यागर. साठ विना दाता त्रैलोक्याच्या हृदयातच साठवला की नाही? हरिश्चित्तम समाश्रय. भगवान परमात्मा सदा त्यांचं नामस्मरण केल्यानं ध्यान केलेलं देव आपल्या हृदयात विराजमान होतात. पण पहिलं या षडविकारांना झाडून काढणे, आणि जसे झाडून काढले तर मग आपण नामस्मरण करू. त्यावेळेस या हृदयामध्ये भगवान विराजमान होते. आणि जर देव आमच्या हृदयात विराजमान झाले तर काय कमी आहे जीवाला दादा? सुखाची नाही कमी, संपत्तीची. आज माणसाला दादा सगळ्यात जास्त काय हवंसं वाटतं? दोन गोष्टी. पहिलं तर पैसा आणि दुसरं सुख. या दोनच गोष्टी पाहिजेत ना. मिळाल्या माणसाला ह्याकरता माणूस रात्रंदिवस प्रयत्न करतं. मिळल देवाचं राम कृष्ण नाम घ्या. तुम्ही म्हणाल काय करावं आहे तुमच्याकडं? रावण होताच ना, धनाची कमी होती का दादा? त्याला एक गुणानं त्याला राखीस मिळवलं तर त्याचा दोष आहे. बरं, दुसरा श्रीनाथ आपले एकनाथ महाराज रोज पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि संत मंडळी जेवायची आणि देवाला स्वयंपाक होता तो. मग धनाची कमी नाही ना, सुखाची कमी नाही. जगाचा मालक राबला तिथे. हेच रामकृष्ण नाम ज्यावेळेस आम्ही खरंच निष्ठेनं श्रद्धेनं घेऊ त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतील. पण पहिलं रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेने हृदय मंदिरी स्मराकारे. मग त्यांनी काय करायचं किंवा काय होईल? अभंगाचं
आपुली आपण सोडवणूक करून घ्या. सोपे का दादा ह्या जगामध्ये येणं जगणं आणि जाणं? जन्म सुद्धा सोपा नाही, जगणं सुद्धा सोपं का दादा? मरण सुद्धा सोपं. 100 विंचवांनी एक सोबत डंक करावा एवढा त्रास मारताना माणसाला होतो. सांगितलं असतं पण आता मला पण बघावं लागेल मरून एकदा. मरण माणसाला काही सोपं येत नाही दादा. म्हणून या संसार पाशातून देवाचं पहिलं रामकृष्ण नाम ही दोन्ही साजरी हृदय मंदिर स्मराकारे आणि त्यानं मग आपुली आपण करा सोडवण हे संसार मंडळ तोडावे. माऊली म्हणतात त्याच नामाचं आम्ही ध्यान केलं आपण का तसे वस्तू हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती लया. ज्या माणसाने भगवंताचं नामस्मरण करून पहिलं नाम नंतर रूप, नामस्मरण केलं तर रूप आपल्याला पाहायला मिळेल. नाम त्यानंतर रूप, त्यानंतर लीला आणि त्यानंतर मग धाम. नाम रूप लीला आणि धाम. पहिली पायरी आहे नाव, त्याचं नाम पहिलं आहे. मग त्यानंतर आपल्याला या हृदयामध्ये भगवंताचं रूप पाहायला मिळेल आणि त्यानंतर हृदय जिव्हाळा वाटेल, लीला या ठिकाणी होतील. भक्त मंडळींनी आजही तुम्ही वृंदावनाकडे येऊन भाव सांगतात, नेमकं लीला झाल्या काय आमच्या हृदयात. मग ह्या लीला हे जे अभंग लिहितात किंवा गौरणी लिहितात कशा बरं, तर ते भाव लिहित असतात. तर ह्या लीला अंतकरणामध्ये होतात आणि नंतर माणूस धामापर्यंत पोहोचतो. पण पहिला रामकृष्ण नाम
ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे हृदयामध्ये जिव्हाळा निर्माण झाला. पण पहिलं काय? राम कृष्ण नाम हे स्मरण करावं लागेल. तर असो हा अभंग 3 चरणाचा आहे. तो 3 चरणाचा अभंग साधा सरळ सोपा मी सोडवावी एवढी आपली पात्रता नाहीच आहे. पण एवढं मात्र सांगेल, जीवन जगत असताना या संसाराच्या वाटेवरती आम्हाला कल्याणाचा मार्ग हे अभंग नक्कीच दाखवेल एवढं मी तुम्हाला सांगेन. तर माऊलींनी सांगितलं की एकच जीवनामध्ये नियम धारण करा, राम कृष्ण हरी नामाला विसरू नका. विठोबा रखुमाई एवढंच आज ह्याच्यातून घेऊन नक्कीच जा की ज्यानं श्रीकृष्ण चरणांबोल स्मर दुःखम गमिष्यति, यानं आपलं दुःख आणि संकट सुद्धा निवारण होतील. पण पहिलं रामकृष्ण नाम ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. बोलल्याच्या ओघात एखादा शब्द चुकून अनावधारण केला असेल तर क्षमा, वेळ संपली, 12 मिनिटं पुढे आलेले आहेत. सर्वच गुणीजन मंडळी, टाळकरी वृंद, झालेली सेवा हनुमानजीच्या चरणी, पवनसूत हनुमानजीच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी ही सेवा मी अर्पित करते. आणि सेवेला ज्ञानेश्वर माऊली,